Welcome back, friends. Today, also, we are going to learn a new topic, and that new topic, no doubt, as usual, will be learned without any kind of tedious grammar rules. But we will learn that new topic with the help of the same fundamentals of English language. And I hope you will surely like that topic and the video also. So, please pay attention to the topic and don't skip the video anywhere. तर मित्रांनो, आज सुद्धा आपण नेहमीप्रमाणे एक नवीन टॉपिक शिकणार आहोत आणि तो नवीन टॉपिक शिकत असताना आपण व्याकरणाचा कुठेही विचार करणार नाही आहोत. परंतु व्याकरणाचा विचार करत नसताना आपण फंडामेंटल्सकडे म्हणजे आपल्या इंग्लिश भाषेच्या मूलभूत गोष्टींकडे आवर्जून बघणार आहोत आणि त्या मूलभूत गोष्टींच्या साहाय्यानेच आपण आजचा हा नवीन टॉपिक शिकणार आहोत. परंतु तो टॉपिक शिकत असताना तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि हो, आपण नवीन टॉपिक सुरू करण्याच्या अगोदरच काय करा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला शिकण्याच्या ओघात त्याचा विसर पडून जाणार नाही. कारण की मी शिकवण्याच्या ओघात तुम्हाला नंतर सांगायचं विसरतो आणि तुम्ही शिकून घेण्याच्या ओघात लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर आणि हो, तुमचे खूप चांगले-चांगले कमेंट्स मला येत आहेत. त्या कमेंट्सला मी प्रतिउत्तर सुद्धा देतोय. ज्यांनी कमेंट्स दिले असतील त्यांच्या लक्षात आलं असेल, की मी प्रत्येक कमेंटला काय करतो, रिस्पॉन्स देतो. तर तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघत आहात, आपल्या ह्या लाडक्या महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यातून बघत आहात, ते सुद्धा तुम्ही मला लिहून पाठवा. जेणेकरून मला अंदाज येईल, की आपला व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तर आता कोणताही उशीर न करता कोणता नवीन टॉपिक शिकणार आहोत त्याबद्दल चर्चा करूया. तर मित्रांनो, आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते काय शिकलो? तर मूळ क्रियापद वापरायला शिकलो. आता बघा, मी डायरेक्टच क्रियापदाकडे आलो. काय कारण आहे? कारण की मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की क्रियापद वाक्यातला जीव असतो. आता जर समजून घ्या, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून जीव काढून घेतला, तर त्या शरीराला काही महत्व राहील का? मुळीच नाही. दॅट विल बी अ डेड बॉडी. तर ती केवळ काय असेल? एक मृत शरीर असेल. तसंच वाक्यातलं जर क्रियापद काढून टाकलं, तर त्या वाक्याला काही एक किंमत राहत नाही. आणि म्हणूनच मी सरळच मुद्द्याला येऊन पोहोचलो. कशावर? क्रियापदावर. आता मग आपल्याला जर क्रियापदाकडे लक्ष द्यायचंय, तर आपण पहिल्यांदा म्हणजे आजपर्यंत आपण जे काही 20-22 व्हिडिओज टाकले आहेत. या व्हिडिओजमध्ये आपण आत्तापर्यंत मूळ क्रियापदावरच सर्व काही चर्चा करत आहोत. आपण अजून खूप काही पुढे गेलेलो नाही आहोत. म्हणजे जे नवीन विद्यार्थी आलेले असतील, त्यांच्या पण असं लक्षात येईल, की आपल्या हातून खूप काही जास्त मिस झालेलं नाहीये. तर मिस झालेलं नाहीये म्हटल्यानंतर आता तुम्ही नवीन आला असाल तर मागचे थोडेसेच व्हिडिओ आत्तापर्यंत आपण अपलोड केलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. जेणेकरून पुढे जे हायर लेव्हल, ॲडव्हान्स लेव्हल येईल, त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर पुन्हा एकदा सांगूया, की आपण मूळ क्रियापदाबद्दल बोलत होतो. तर आपण हे जे मूळ क्रियापद वापरलं, म्हणजे वाक्यामध्ये सर्वात प्रथम आपण मूळ क्रियापद वापरलं, तर नेमकं आपण काय शिकलो? तर मूळ क्रियापदाचा वापर आपण कशात करतो? तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. म्हणजे आपण जी छोटी-छोटी वाक्य केली, ते सर्वचे सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याला मराठीतून साधा वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतात. असं सुद्धा म्हणतात म्हणजे असंच म्हणतात. साधा वर्तमान काळ असं म्हणतात. म्हणजेच इंग्लिशमधून त्याला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि मराठीतून साधा वर्तमान काळ असं आपण म्हणत असतो. तर आपण जो साधा वर्तमान काळ शिकलो, आपण त्या साधा वर्तमान काळाच्या साहाय्याने म्हणजेच मूळ क्रियापदाच्या साहाय्याने जे छोटी-छोटी वाक्य करायला शिकलो, ती छोटी-छोटी वाक्य केव्हा, कुठे, कसे उपयोगात आणायचे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि हे माहीत असण्यासाठीच आपल्याला साध्या वर्तमान काळाचे उपयोग माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण मुख्य विषयावर आलो, की आजचा जो विषय असणार आहे, तो म्हणजे साधा वर्तमान काळ दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा उपयोगात आणावा आणि कुठे कसा उपयोगात आणण्यासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे, की साध्या वर्तमान काळाचे उपयोग काय आहेत. जर साध्या वर्तमान काळाचे उपयोगच माहीत नसतील, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करणार? साधा वर्तमान काळातले वाक्य कसे बोलणार? तर हे माहीत करून घेण्यासाठी आपण आत्ता इथे काय करणार आहोत? एक तोंडी चर्चा करणार आहोत आणि फळ्यावर ते तुम्हाला बारकाईने समजून सांगणार आहे.
तर आता इथे साध्या वर्तमान काळाचे तसे भरपूरसे उपयोग आहेत. त्या उपयोगांपैकी पहिला उपयोग काय आहे? आता आपण उपयोगाकडे जात आहोत. साध्या वर्तमान काळाचे उपयोग. आणि साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा? ज्याच्यामध्ये मूळ क्रियापद, मूळ म्हणजे पहिलं क्रियापद. जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप असतं म्हणजे मूळ रूप असतं, तेव्हा तो साधा वर्तमान काळ असतो आणि या साध्या वर्तमान काळाचे उपयोग आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर साधा वर्तमान काळाचा पहिला उपयोग काय? तर नेहमीची क्रिया सांगण्यासाठी. दुसरा उपयोग काय? सवयीची क्रिया सांगण्यासाठी. तिसरा उपयोग काय? चिरंतर सत्य सांगण्यासाठी. चौथा उपयोग काय? वर्तमानपत्रातील मथळे छापण्यासाठी. पाचवा उपयोग काय? तर भौगोलिक, वैज्ञानिक सत्य सांगण्यासाठी. सहावा उपयोग काय? परमनंट स्थिती सांगण्यासाठी. सातवा उपयोग काय? तर नरेशन करण्यासाठी म्हणजे कथन करण्यासाठी. म्हणजेच एखादा जो प्रसंग आहे, स्टोरी टेलिंग वगैरे आपण जे म्हणतो ते करण्यासाठी. आठवा उपयोग काय? तर खेळाचं समालोचन करण्यासाठी. समालोचन अवघड शब्द वाटतोय का? सोप्या भाषेत सांगतो. कॉमेंट्री करण्यासाठी. तुम्ही क्रिकेट बघतात की नाही? आणि क्रिकेट बघत असताना ती जी सतत कॉमेंट्री चालू असते, की 4 रन झाले, 4 रन झाले, 6 मारला वगैरे हे जे सांगत असतात, त्याला आपण कॉमेंट्री म्हणजे समालोचन म्हणत असतो. तर अशा काही गोष्टी सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग करतात. आता मी जेवढे उपयोग सांगितले, ते सर्वचे सर्व उपयोग आपण आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहोत. आपण याच्यातले काही मुख्य उपयोग घेणार आहोत आणि याचाच दुसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. म्हणजे आपण जेवढे उपयोग सांगितले, त्या उपयोगांपैकी 3 ते 4 उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये आणि 3 ते 4 उपयोग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू. परंतु आता मी तर केवळ तुम्हाला त्यांची यादी दिली, लिस्ट दिली. त्यांचं स्पष्टीकरण तर काही सांगितलंच नाही. सर, नेहमीची क्रिया सांगण्यासाठी साधा वर्तमान काळाचा उपयोग करता म्हणजे नेमकं काय हो? तर नेहमीची क्रिया म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या क्रिया रोज रुटीन नेहमी करतात, त्या सर्व क्रिया तुम्हाला साध्या वर्तमान काळामध्ये बोलायच्या असतात. मग साध्या वर्तमान काळामध्ये बोलायचे असतात म्हणजे नेमकं कोणतं क्रियापद वापरायचं असतं? क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ रूप वापरायचं असतं. जसं आय ड्रिंक टी, मी चहा पितो. आता हे मी नेहमी करतो, तर आय ड्रिंक टी. बघा, मी ड्रिंक हे मूळ क्रियापद वापरलं. म्हणजे ज्या नेहमीच्या क्रिया आहेत. मग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सांगा पाहू कोणत्या-कोणत्या नेहमीच्या क्रिया आहेत? तर भरपूरशी. तुम्ही जर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपी जाण्या अगोदरपर्यंत जर तुम्ही क्रिया मोजल्या, तर कमीत कमी 25 ते 30 क्रिया तुम्ही रोज करतात. आणि ह्याच 25 ते 30 क्रिया ज्या तुम्ही रोज करतात, त्या तुम्हाला साधं वर्तमान काळातच बोलायच्या आहेत. पहिला उपयोग समजला. आता दुसरा उपयोग. दुसरा उपयोग काय? सवयीच्या क्रिया सांगण्यासाठी. आता सवयीच्या क्रिया, सवय चांगली किंवा वाईट असू शकते. चांगल्या सवयींपैकी जसं देवपूजा करणे, योगासन करणे, मॉर्निंग वॉकला जाणे, इव्हनिंग वॉकला जाणे, चांगल्या सवयी आहेत. नेहमी सत्य बोलणे, चांगली सवय आहे. परंतु वाईट सवयींपैकी धूम्रपान करणे, दारूचं व्यसन करणे, खोटं बोलणे. वर्गात तुम्ही बघा, इतर मित्रांना चिमट्या काढतात, खोड्या काढतात. ती काही चांगली सवय नाहीये. वाईट सवयीमध्येच जाईल. तर अशा प्रकारच्या चांगल्या किंवा वाईट ज्या सवयी असतात, काहींना नख कुरतडण्याची सवय असते. तर अशा ज्या सवयी आहेत, या सवयी सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये सांगायच्या असतात. तर नेहमीची क्रिया समजली, सवयीची क्रिया समजली. जसं ही स्मोक्स व्हेरी हेवीली म्हणजे तो खूपच धूम्रपान करतो. आता धूम्रपान जड शब्द गेला ना, आपल्या भाषेत सांगायचं, तो खूपच सिगारेट पितो. आपण तर पितो म्हणतो. तो सिगारेट ओढतो असं म्हटलं पाहिजे. आपण सिगारेट पितो म्हणतो. सिगारेट कधी पिली जात नाही. सिगारेट
ओढली जाते. चला असू द्या, आपण आपल्या मराठीला पाहिजे तसं ओळखतो आणि बिचारी आपली मराठी त्याबद्दल राग सुद्धा मानत नाही. हो की नाही? तर आता सिगारेट ही स्मोक्स हेवीली, म्हणजे तो खूपच धूम्रपान करतो. किंवा ही निबल्स हिज नेल, तो त्याचे नख कुरतडतो. तर तो कुरतडतो, ती त्याला सवय आहे. माय मदर ऑल्वेज वर्शिप द गॉड अर्ली इन द मॉर्निंग. माझी आई नेहमीच देवाची अगदी सकाळी सकाळी पूजा करते. तर तिचा तो रुटीनच आहे. सकाळी सकाळी उठल्याबरोबर अंघोळ पांघोळ छानपैकी स्नान वगैरे करून काय करते, देवाची पूजा करते. तर अशा प्रकारे आपण नेहमीची आणि सवयीची क्रिया साध्या वर्तमान काळामध्ये सांगत असतो. आता ह्या दोन उपयोग समजलेत. तिसरा उपयोग, चिरंतर सत्य. आता तुम्ही म्हणाल, हे चिरंतर सत्य काय भानगड असते? तर याला दुसऱ्या शब्दात शाश्वत सत्य किंवा आणखीन दुसरा त्रिकालबाधित सत्य. त्रिकालबाधित. त्रिकाल म्हणजे काय? भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. या सर्वांना लागू असलेली गोष्ट. ज्या गोष्टी कधी बदलत नाहीत, त्याला आपण त्रिकालबाधित सत्य म्हणजे चिरंतर सत्य म्हणजे शाश्वत सत्य असं म्हणतो. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, ते सांगण्यासाठी सुद्धा आपण साध्या वर्तमान काळाचा उपयोग करतो. आता बघा बरं, त्रिकालबाधित सत्यामध्ये कोणत्या गोष्टी येऊ शकतात? तर सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक, ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे खगोलीय, अशा बऱ्याच गोष्टी चिरंतर सत्यामध्ये येतात. जसं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर सूर्य पूर्वेला उगवतो. हे भूतकाळात सुद्धा सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य असेल. सूर्य कधी पूर्व सोडून पश्चिमेला उगवणार आहे का? नाही. म्हणजेच काय, सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. द सन सेट्स इन द वेस्ट. तर हे काय झाले, सत्य आहे, याच्यात कधीही बदल होणार नाही. द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे खगोलीय सत्य आहे, याच्यात कधीही बदल होणार नाही. असं कधी होणार आहे का की पृथ्वी म्हटली की बाबा रे मी थकले आणि आता तू माझ्या अवतीभोवती चक्कर मार. ओके नाही, आतापर्यंत मी तुझ्या अवतीभोवती चक्कर मारत होते, आता तू माझ्या अवतीभोवती चक्कर मार. असं कधी होणार आहे का? बिलकुल होणार नाही. तर म्हणून ज्या गोष्टींमध्ये कधीही बदल होत नाही, त्या गोष्टी आपण साध्या वर्तमान काळामध्ये बोलत असतो. म्हणजे साध्या वर्तमान काळात बोलत असतो म्हणजे तेव्हा नेमकं आपण क्रियापद कोणतं वापरत असतो? पहिलं रूप वापरत असतो. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. हे सत्य आहे, याच्यात कधी बदल होणार नाही. तुम्ही असं म्हणणार नाही, नाही सर, आम्ही आता कालच गॅसवर पाणी तापवलं, तर टेम्परेचर तापमापीत टाकून बघितलं तर 80 डिग्री सेल्सिअस तापमान झालं, पाणी उकळायला लागलं. असं कधी होऊ शकत नाही. हो की नाही? म्हणजे याचा अर्थ काय, की आपल्याला अशा गोष्टी की ज्या कधी बदलत नाही, ते सुद्धा साधं वर्तमान काळात सांगायचं असतं. तर आपण 3 उपयोग सांगितले. कोणते कोणते? नेहमीची क्रिया सांगण्यासाठी, म्हणजे जे तुमच्या दैनंदिन जीवनातले रुटीन असेल. सवयीची क्रिया सांगण्यासाठी, जे चांगली किंवा वाईट काही असू शकते ते सांगण्यासाठी. चिरंतर सत्य सांगण्यासाठी. या 3 उपयोग आपण साध्या वर्तमान काळाचा सांगितला. आता चौथा उपयोग काय? तर वर्तमानपत्रातील मथळे म्हणजे हेडलाईन्स. मथळे जड शब्द वाटत असेल तर आपल्याला हेडलाईन्स समजतं. तर मग वर्तमानपत्रातले जे हेडलाईन्स असतात, या हेडलाईन्स आपण साध्या वर्तमान काळामध्ये छापत असतो. सर्वच हेडलाईन्स साध्या वर्तमान काळात नसतात. काही सिंपल पास्ट टेन्समध्ये पण असतात आणि त्या फिरवून पॅसिव्हमध्ये वेगळ्या पद्धतीने सादर केलेले असतात, परंतु ते सुद्धा साध्या वर्तमान काळातच असतात. तर जसं उदाहरण, इंडिया विन्स बाय 2 विकेट्स. आता बघा, असं गृहीत धरूया की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना झाला, क्रिकेटचा सामना झाला आणि त्याच्यामध्ये भारत 2 गडी राखून विजयी झाला. आता ही घटना तर घडून गेली आहे. वर्तमानपत्रामध्ये तर ते भूतकाळात छापून आलं पाहिजे की इंडिया काल जिंकला वगैरे. ते सर्व खाली मथळ्याच्या खाली जे काही वृत्तांत असतो,
त्याच्यामध्ये सगळं भूतकाळ असतो, तो वेगळा भाग. पण वरचा जो मथळा असतो, जो हायलाइट केला जातो, तो मथळा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये छापला जातो. आणि कसा छापला जाईल? इंडिया विन्स. विन मूळ रूप वापरलं. त्याला एस लागायचं कारण काय आहे, की थर्ड पर्सन आहे म्हणून एस लागला. तर इंडिया विन्स बाय 2 विकेट्स. तर भारत 2 गडी राखून जिंकतो. असं लिहिलं जातं. जिंकतो, जिंकला नाही असं नाही. जिंकतो. तर आपण शब्दशः त्याचा काही अर्थ घेत नाही. तर इंडिया विन्स बाय 2 विकेट्स असं म्हटलं, की आपल्या लक्षात येऊन जातं, की कालचा जो सामना झाला, त्या सामन्यामध्ये भारत 2 गडी राखून जिंकला. असं म्हणतो आपण. किंवा इंडिया बीट्स ऑस्ट्रेलिया. इंडिया बीट्स, बीईएटीएस, बीट्स. तर बीट्स म्हणजे मारणे असा अर्थ घ्यायचा नाही, म्हणजे पराभूत करणे असं. तर भारत ऑस्ट्रेलियाला पराभूत करतो. तर करतो नाही. ॲक्चुअली काय झालं? भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. आणखीन एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल तर इंडिया बीट्स ऑस्ट्रेलिया बाय 2 विकेट्स. इंडिया ऑस्ट्रेलियाला 2 गडी राखून पराभूत करतो. म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियाला 2 गडी राखून पराभूत केले, असा त्याचा अर्थ होईल. परंतु हे सुद्धा काय केलं जातं? साध्या वर्तमान काळामध्ये टू बी साध्या वर्तमान काळामध्ये काय केलं जातं? तर अ, सा अं, हे सर्व पत्रामध्ये साधा वर्तमान काळाचा उपयोग करून छापलं जातं. म्हणजे काय? हेडलाईन्स छापले जातात. तर तुमच्या लक्षात आले असेल, आत्ता आपण जेवढी लिस्ट दिली होती 7-8 उपयोगांची, त्या लिस्टपैकी 4 उपयोग मी तुम्हाला आता इथे समजून सांगितले. आता जास्त त्याचा भडीमार होऊ नये, कारण की खूप सगळेच्या सगळे आजच जर सांगून दिले, तर काय होईल? मला असं वाटतं, की ते तुमच्या डोक्यात बसणार नाही. आता जे मोठे विद्यार्थी आहेत त्यांच्या चटकन डोक्यात बसून जाईल. परंतु मला ह्या मोठ्या विद्यार्थ्यांबरोबर तुमचा पण विचार करायचा आहे ना. तुम्ही लहान-लहान विद्यार्थ्यांना पण हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण सर्वांना संग घेऊन जात आहोत. तर आपण मोठ्या विद्यार्थ्यांचा विचार केला आणि सर्वच उपयोग जर आजच सांगून दिले तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आपण काय करणार आहोत, आज फक्त ह्या 4 उपयोगांचाच विचार करणार आहोत. तर बघूया पुढे आणखीन काही आपल्याला याच्या साहाय्याने उदाहरणं लिहिता येतात का? ते फळ्यावर समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण साध्या वर्तमान काळाच्या उपयोगांची जी चर्चा केली, त्या उपयोगांपैकी एक-एक उपयोग आपण फळ्यावर घेऊया आणि त्याचे काही उदाहरणं समजून घेऊया. जेणेकरून तुम्हाला ते उपयोग अतिशय पक्के लक्षात राहतील आणि त्याचबरोबर ते समजण्यास सोपे सुद्धा जातील आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, की हो, अशी काही वाक्य जे असतील, ते मला साध्या वर्तमान काळातच बोलायचे आहेत आणि साधा वर्तमान काळ वापरायचा म्हणजे काय करायचं? क्रियापदाचं मूळच रूप घ्यायचं आहे. तर आपण तत्पूर्वी काय करूया, की असं गृहीत धरूया, की काही नवीन विद्यार्थी आपल्या चॅनलला जुळलेले असतील आणि त्यांना थोडंसं समजण्यासाठी आपण धावत्या रूपात काय करूया, की ही जी रचना अगोदर आपण जी शिकलो होतो, ती रचना समजून घेऊया, जेणेकरून त्यांना समजण्यास जास्त सोपं जाईल. तर आपण कर्ता, मूळ क्रियापद, गरजेनुसार एस किंवा ईएस लावायला शिकलो होतो. कर्म आणि इतर शब्द शिकलो होतो. कर्ता आपण कशाला म्हणतो? जो क्रिया करतो. ह्या 3 शब्दांमध्ये आपण कर्ता सांगितला होता. क्रियापद आपण कशाला म्हणतो? ज्याच्यात क्रिया दिसते. क्रियापद कशाला म्हणतो? ज्याच्यात क्रिया दिसते. आणि कर्म कशाला म्हणतो आपण? ज्याच्यावर क्रिया घडते. ज्याच्यावर क्रिया घडते. बघा आपण 9 शब्दामध्ये ह्या तिघांचीही व्याख्या सांगून मोकळे झालो. कारण की आपल्याला हे तिघच खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि हे सर्व झाल्यानंतर जे काही उरतं ते इतर शब्दांमध्ये आपल्याला टाकायचं असतं. तर बघूया पुन्हा एकदा कर्ता कशाला म्हणायचं? जो क्रिया करतो. क्रियापद कशाला म्हणायचं? असा शब्द की ज्याच्यात क्रिया दिसते, ज्याच्यात क्रिया दिसते. आणि कर्म कशाला म्हणायचं? ज्याच्यावर क्रिया घडते. तर संपूर्ण इंग्लिश या 4 घटकांवरच अवलंबून आहे. म्हणून या 4 घटकांकडेच तुम्ही लक्ष केंद्रित करा. याच्या व्यतिरिक्त इंग्लिश कुठेच कशावरच अवलंबून नाहीये. एकदा का तुम्ही याच्यात पारंगत झालात, की तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. माझी 100% गॅरंटी आहे. तर बघूया. आता पहिले कर्ता, मूळ क्रियापद, एस, ईएस गरजेनुसार, कर्म, इतर शब्द हे समजलं. त्याचप्रमाणे आता आपण उपयोगांची चर्चा करूया.
नेहमीची क्रिया सांगण्यासाठी. आता नेहमीची क्रिया सांगण्यासाठी जसं एखादं उदाहरण घेऊया आपण. मी दररोज सकाळी चहा पितो. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातलं एखादं उदाहरण घेऊ शकता. हं? आणि ते तुम्ही इथे लिहू शकतात. आता मी दररोज सकाळी सकाळी चहा पितो. आता हे जेव्हा तुम्ही असं वाक्य घेतात, तर तुम्ही बऱ्याच गोष्टी सकाळी करत असतात. आता बघा बरं, याच्यामध्ये आपल्याला ह्या रचनेनुसार जायची. रचना काय सांगते? सर्वात प्रथम कर्ता घ्या. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचंच नाही. रचना काय सांगते? सर्वात प्रथम कर्ता घ्या. आणि कर्ता आपण कसा ओळखतो? जो क्रिया करतो. तर मला सांगा, या सर्व पिण्याची म्हणजे चहा पिण्याची जी क्रिया आहे, तो कोण करत आहे? तर वाक्यातला मी. पिणे क्रियापद आहे. असा शब्द ज्याच्यामध्ये क्रिया दिसते तो काय असतो? क्रियापद. आणि पिण्याची क्रिया कोण करत आहे? मी. आणि म्हणून रचनेनुसार अगोदर आपल्याला घ्यायचं आहे आय. आता रचना काय सांगते? क्रियापद घ्या. पिणे, ड्रिंक. आपल्याला एस किंवा एस लावायचा आहे का? आपण तो कंसात दिला आहे. जर सर्वच ठिकाणी लावायचं राहिला असता तर आपण तो कंसात दिला नसता. सर्वांना लावून मोकळे झालो असतो. परंतु तो कंसात दिला म्हणजे याचा अर्थ आपल्याला तो योग्य ठिकाणीच वापरायचा आहे. आणि तो योग्य ठिकाणी म्हणजे काय? या अगोदर मी तुम्हाला सांगितलंय, ही, शी आणि इट हे जर कर्ते असतील तर त्यांच्या पुढे जे क्रियापद येईल त्याला एस किंवा ईएस लावायचं आहे, हे सांगितलंय. आता हे सगळं जर सांगत बसलो ना, तो व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि त्याकरता नवीन विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की याच्याशी संबंधित आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आवर्जून बघा. म्हणजे तुमचं ही कन्सेप्ट अगदी क्लिअर होऊन जाईल. तर आपण पुढे जाऊया. म्हणजे आता ही, शी, इट यापैकी हा करता नाहीये, म्हणून आपल्याला इथे एस ईएस लावायची गरज नाही. आय ड्रिंक. कर्ता क्रियापद झाला की माझा मंत्र लक्षात ठेवा. कोणता मंत्र? छोटासा अर्थ तयार होतो. आणि हा छोटासा अर्थच आपल्याला खूप पुढे घेऊन जातो. काय छोटासा अर्थ तयार झाला? आय ड्रिंक, मी पितो. आता कर्म शोधण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की 2 प्रश्न विचारा. काय आणि कोणाला? काय पितो? टी, चहा. म्हणजे आपल्याला कर्म मिळालं. म्हणजे कर्ता झाला, क्रियापद झालं, कर्म झालं. आय ड्रिंक टी, मी चहा पितो. केव्हा पितो? दररोज सकाळी. एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग असं तुम्ही लिहू शकतात. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. हे काय झालं? नेहमीची क्रिया झाली. नेहमीची क्रिया सांगण्यासाठी झालं. हो की नाही? त्याच्यानंतर आणखीन काय सांगू शकता तुम्ही? उदाहरण द्यायचं म्हटलं तर, तो दररोज शाळेत जातो. आता तो दररोज शाळेत जातो ही नेहमीची क्रिया आहे. आणि मग आपल्याला याचं काय करायचंय? वाक्य बनवायचंय. वाक्य बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम काय करणार? कर्ता घेणार. कर्ता घेण्यासाठी आपण काय करणार? कर्ता ओळखणार. आणि तो कसा ओळखणार? जाण्याची क्रिया कोण करतो? तो. म्हणजेच आपण हा घेतला ही. आता क्रियापद घ्यायचं. क्रियापद कशात दिसतंय? दररोज, शाळेत आणि जातो. या 3 शब्दांपैकी कोण आहे? जातो. जाण्यामध्ये क्रिया दिसते. जाणे क्रिया आहे. तर मग गो. ही गो. आता आपल्याला एस ई एस लावायचा आहे का? तर हो. ही, हा करता आलेला आहे म्हणून एस ई एस पैकी ई एस लागला. ही गोज. कर्ता आणि क्रियापद झाला की माझा कान मंत्र लक्षात ठेवा. काय? की कर्ता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो. आणि तो छोटासा अर्थ आपल्याला खूप पुढे घेऊन जातो. काय अर्थ झाला? ही गोज, तो जातो. काय जातो? उत्तर मिळत नाही. कोणाला जातो? बिलकुलच उत्तर मिळत नाही. याचा अर्थ काय झाला की या वाक्यामध्ये कर्म नाहीये. मग कर्म नाहीये तर काहीतरी तर उरलं आहे ना. काय उरलं आहे? दररोज आणि शाळेत. ते तर आपल्याला लिहावंच लागेल, म्हणजे इतर शब्द. मग आपण इथे लिहिलं, ही गोज टू स्कूल. आणि केव्हा जातो तो? दररोज, एव्हरी डे.
ही गोज टू स्कूल एव्हरी डे. तर अशा प्रकारे तुम्ही दैनंदिन जीवनातल्या रोजच्या क्रिया साध्या वर्तमान काळामध्ये सांगू शकतात. आता आपण याचा पुढचा जो उपयोग आहे, सवयीची क्रिया, ते सांगण्यासाठी आपण इथे लिहूया. मित्रांनो, पहिल्या उपयोगानंतर आपण दुसरा उपयोग इथं फळ्यावर लिहिलेला आहे, सवयीची क्रिया सांगण्यासाठी. त्याच्याशी संबंधित उदाहरण बघूया बरं. काय उदाहरण घेता येईल? माझी आई दररोज सकाळी देवपूजा करते. ही नेहमीची क्रिया तर आहेच आहे, परंतु सवय सुद्धा असते. काही लोक सकाळी उठतात पण देवपूजा करत नाहीत. आता माझी आई दररोज सकाळी देवपूजा करते. आता इथे बघा, देवपूजा करण्याची क्रिया कोण करत आहे? माझी आई. आणि मी तुम्हाला या अगोदर सांगितलंय की माझा, माझी, माझी म्हणजे षष्टी. षष्टी कधी पण एकटी येत नाही. तर आपल्याला करता लिहायचं आहे माझी आई, माय मदर. देवपूजा करण्यासाठी क्रियापद काय आहे? वर्शिप. वर्शिप. काय करते? देवपूजा करते. वर्शिप आणि त्याला एस लागला. माय मदर वर्शिप्स द गॉड. आणि केव्हा करते? दररोज सकाळी, एव्हरी मॉर्निंग. आणि दररोज सकाळी लवकर देवपूजा करते. लवकर आलं असतं तर आपण अर्ली टाकलं असतं. द गॉड एव्हरी मॉर्निंग, असं हे वाक्य होईल. माय मदर वर्शिप्स द गॉड एव्हरी मॉर्निंग. त्याचप्रमाणे जर असं म्हटलं तर, माझे वडील दिवसातून 2 वेळा कॉफी पितात. सांगा भाऊ, कॉफीला मराठीतून काय शब्द आहे? कोणी सांगेल मला? मला कमेंट मध्ये लिहून पाठवा. ओके, मी सांगून देतो. कॉफीला मराठीतून तुम्ही कदाचित ऐकला नसेल हा शब्द, बुंद किंवा कवा असं म्हणतात. कॉफीला मराठीतून बुंद, दुसरा शब्द कवा असं म्हणतात. तर आपण इतकं मराठीत वापरत नाही. जर आपण गेलो दुकानदाराकडे, दादा 2 पॅकेट कवा द्या, तर तो आपल्याकडे बघतच राहील. काय पाहिजे असंच पहिल्यांदा बघून घेईल. तर कॉफीच म्हणा, त्याची काही एवढं काळजी करू नका. माझे वडील दिवसातून 2 वेळा कॉफी पितात. आता बघा, ही सवय आहे. 2 वेळा कॉफी पिण्याची सवय आहे. म्हणजे सवयीची क्रिया सांगण्यासाठी. आता जसं इथे कर्ता कोण आहे? पिण्याची क्रिया कोण करत आहे? माझे वडील. आणि म्हणून आपण कर्ता घेतला अगोदर. कर्ता माय फादर. हो की नाही? आता हे घेतल्यानंतर आता काय घ्यायचंय आपल्याला? क्रियापद घ्यायचे. क्रियापद साठी काय? ड्रिंक. आणि त्याला एस लागला. काय कारण आहे? माय फादर ही या सर्वनामाच्या जागेवर बसलेला आहे, म्हणून आपण क्रियापदाला एस लावला. माय फादर ड्रिंक्स. माझे वडील पितात. काय पितात? कॉफी. म्हणजे आपल्याला कर्म मिळालं. कॉफी म्हणजे कर्ता झाला, क्रियापद झालं, कर्म झालं. कर्म कसं ओळखलं आपण? माय फादर ड्रिंक्स. कर्ता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो. त्या छोट्याशा अर्थाला आपण प्रश्न विचारायचा. माय फादर ड्रिंक्स. माझे वडील पितात. काय पितात? जे उत्तर मिळालं ते झालं कर्म, कॉफी. अजून काही उरलंय का? तर हो. काय उरलंय? दिवसातून 2 वेळा.
हे झालं इतर शब्द. आणि 2 वेळासाठी ट्वाइस अ डे. ट्वाइस इन अ डे किंवा ट्वाइस अ डे दोघंही चालेल, त्याची काळजी करू नका. माय फादर ड्रिंक्स कॉफी ट्वाइस अ डे. माझे वडील दिवसातून 2 वेळा कॉफी पितात. तर अशा प्रकारे तुम्ही सवयीची क्रिया सुद्धा सांगू शकतात. पुढचा जो उपयोग आहे तो कोणता आहे ते फळ्यावर तुम्हाला लिहून दाखवतो. मित्रांनो, दोन उपयोगानंतर आपण तिसरा उपयोग घेतलेला आहे चिरंतर सत्य सांगण्यासाठी. आता चिरंतर सत्य काय असतं हे तुम्हाला मी सांगितले. चिरंतर सत्यामध्ये काय येतं, भौगोलिक सत्य सुद्धा येतं, वैज्ञानिक सत्य सुद्धा येतं, खगोलीय सत्य सुद्धा येतं. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या कधी बदलत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी चिरंतर सत्यामध्ये येतात. मग जसं आता इथे सूर्य पूर्वेला उगवतो. आता सूर्य उगवतो, उगवण्याची क्रिया कोण करतोय? सूर्य. द सन. आता उगवण्यासाठी राईज आणि त्याला एस लागला. आता एस का लागला? तर आपण हा जो सूर्य आहे तो इट ह्या सर्वनामाच्या जागेवर आलेला आहे. ही, शी, इट, हो की नाही? त्याच्या पुढे आपण एस किंवा एस लावतो हे सांगितलं होतं. मग सन कर्ता आहे आणि हा कर्ता इटच्या जागेवर बसलाय. तर द सन रायझेस. कुठे उगवतो? पूर्वेला. इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. अशा प्रकारे झालं. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. आता उकळण्याची क्रिया कोण करते? पाणी. तर वॉटर. उकळण्यासाठी बॉईल आणि त्याला एस, कारण की वॉटर सुद्धा ईटच्या जागेवर बसलं. वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे म्हणू शकतात. वॉटर फ्रीजेस ऍट 0 डिग्री सेल्सिअस. असे काही चिरंतर सत्य आहे की जे तुम्हाला काय करता येऊ शकतो, अ, साध्या वर्तमान काळामध्ये बोलता येऊ शकतात. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ इथे थांबवूया. पण तत्पूर्वी माझी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. आणि हो, कमेंटमध्ये तुम्ही खूप छान छान कमेंट देऊन पाठवत आहेत. तर कमेंटमध्ये तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा सांगा. नमस्कार.